विशेष व्यक्ती आणि त्यांचं व्यक्तिमत्व लाभलेले आहेत श्रीयुत अजय सावंत, ओरिएंट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर, त्याबरोबरच गुजो ॲडचे भावेश भेंडे मॅनेजिंग डायरेक्टर यांचा विशेष संगम घडून येतोय आणि यांची मुलाखत घेण्यासाठी आपल्यामधलंच एक धडाडीचं नेतृत्व, अतिशय बोलकं आणि लाखवी व्यक्तिमत्व, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टीज आणि निर्माण गृह कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री अजित मराठे, या सगळ्यांचं मी इथे स्वागत करतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला विशेष उपस्थित सॅटर्डे क्लबचे ग्लोबल सेक्रेटरी श्री रोहित राऊळ साहेब यांचंही मी स्वागत करू इच्छितो. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे ट्रेनर विनीत बनसोडे साहेब यांचंही मी स्वागत करू इच्छितो. आपल्या कार्यक्रमाला आज विशेष उपस्थिती लाभलेली आहे ते सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे सिनियर रिजनल मॅनेजर मुंबई रिजनल ऑफिस श्री मुकुंद दंडिगे, त्यांचंही मी स्वागत करू इच्छितो. आणि आजच्या कार्यक्रमाचं खरं म्हणजे हा जो कार्यक्रम आम्ही घेतलेला उद्योजकांशी गप्पा, ह्याचं निमित्त असं आहे की सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट कुर्ला चॅप्टरला 1 ऑगस्ट 2013 रोजी 2 वर्ष पूर्ण झाली. थँक्यू. आणि त्यानिमित्ताने काहीतरी आपल्या उद्योजकांसाठी काहीतरी विशेष घेऊन जावं आमच्या मनात होतं आणि मराठी साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. त्यामुळे असं काहीतरी घेऊया की जेणेकरून आपण सतत लोकांच्या संपर्कात राहू, सतत उद्योजकांच्या संपर्कात राहू. आणि त्यांच्याच प्रेरणेतून आम्ही हा कार्यक्रम घेतला उद्योजकांशी गप्पा. आणि ह्याच्यामध्ये हा आज एकमेव कार्यक्रम नाही, तर ह्याच्यानंतर एव्हरी क्वार्टर दर 3 महिन्यांनी आम्ही असा एक यशस्वी उद्योजक आपल्यासमोर घेऊन येणार आहोत, जेणेकरून आपलं आणि त्यांचं एक सुसंवाद साधला जाईल आणि आपल्या व्यवसायामध्ये त्याचा आपल्याला भरपूर वापर करून घेता येईल. तर अशा या सिरीज ऑफ कार्यक्रमाचं अधिकृत उद्घाटन करावं याची विनंती मी आमचे सेक्रेटरी रोहित राव यांना करतो. सगळ्यात पहिल्यांदा परत एकदा आलेल्या सगळ्यांचं स्वागत. सॅटर्डेचे मेंबर्स, नॉन मेंबर्स आणि आजच्या कार्यक्रमाचे 2 मुख्य पाहुणे. आणि त्याचबरोबर आपण जोरदार टाळ्या वाजवून मिलिंद बने आणि पूर्ण कुर्ला चॅप्टर टीमचं आपण खणखणीत अभिनंदन करूया की त्यांनी एवढा छान कार्यक्रम केला. आता त्याची आता जस्ट सुरुवात झाली, म्हणजे तो पुढे किती रंगत जाईल. तर मी आता अधिकृत्या घोषित करतो की ह्या उद्योजकांशी गप्पा आणि ही सिरीज असणार असं आत्ताच त्यांनी आपल्यासमोर नमूद केलं आहे. तर या कार्यक्रमाचं ऑफिशियल ओपनिंग झालं आहे, याच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आणि परत एकदा सगळ्या टीमचं अभिनंदन आणि त्यांना पुढच्या कार्यक्रमासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय दीप प्रज्वलनाने. तर आजचे मान्यवर श्री अजय सावंत साहेब, भावेश भेंडे साहेब, डॉक्टर मराठे साहेब आणि रोहित राव साहेब प्रज्वलन करतायत. श्री अजय सावंत, ओरिएंट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड. मी मराठी साहेबांना विनंती करतो. रोहित राव साहेब, भावेश भेंडे, जरा जोरदार टाळ्या वाजवत आहेत. डॉक्टर अजित मराठे आणि श्री रोहित राव. टाळ्या जरा जोरदार होत आहेत साहेब. धन्यवाद. आपण बसू शकता.
आपण बसा प्लीज. यानंतर मी आजचे जे मान्यवर आहेत यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. सर्वप्रथम ओरिएंट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे श्री अजय सावंत, आपण प्लीज स्थानपन्न व्हावं. जरा टाळ्या जरा जोरदार होत आहेत. गुज्जू ॲड्स प्रायव्हेट लिमिटेडचे श्री भावेश भिंडे, आणि आपलं सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व आणि आजचा जो कार्यक्रम पुढे रेटणार आहेत आणि अतिशय तो उच्च शिखरावर जाईल आणि तो नेणार आहेत आपले डॉक्टर अजित मराठे यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. आपल्या आजच्या पाहुण्यांची ओळख करून देण्यासाठी आमच्या कुर्ला चॅप्टरमधील एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व तुमच्यासमोर मी आमंत्रित करतोय, आदित्य जोशी. नमस्कार. कुर्ला चॅप्टरचं उद्योजकांची गप्पा याच्यातलं हे पहिलंच सेशन आहे आणि कुर्ला चॅप्टर लकी आहे की या स्टेचरची आज लोक इकडे आलेली आहेत. म्हणजे मुलाखत घेणारे सुद्धा आणि मुलाखत देणारे सुद्धा त्याच स्टेचरचे असणं हे दुर्मिळ असतं आणि लकीली आम्हाला या दोन्ही गोष्टी आज मिळालेल्या आहेत. मी श्री अजय सावंतांची पहिल्यांदा ओळख करून देतो. मराठी मिडल क्लास फॅमिलीमध्ये जन्म झालेला आहे. सर्वसामान्य शाळेतनं मराठी मीडियममधून शिक्षण, रुपारेल कॉलेजमधनं 12वी, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग मुंबई युनिव्हर्सिटीमधून केल्यानंतर जनरल टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये 3 वर्ष त्यांनी नोकरी केली. ती नोकरी करत असताना त्यांना असं लक्षात आलं की ते ज्या सेक्टरमध्ये काम करत होते, टेलेक्स किंवा टेलिप्रिंटर्स, याच्यामध्ये कदाचित पुढे जाऊन जास्ती अपॉर्च्युनिटी मिळणार नाहीत. तर अशावेळी त्यांनी स्वतःच दुसरी अपॉर्च्युनिटी शोधली. म्हणजे उद्योजक कसा विजनरी असतो हे आपल्याला याच्यातून दिसून येतं की त्यांनी त्यावेळी ठरवलं की आपण या फील्डमधून बाहेर पडायचं. नोकरी चांगली चालू असताना त्यांनी नोकरी सोडली. आपल्या 3 सहकाऱ्यांसह ओरिएंट ग्रुपची स्थापना केली आणि ती गोष्ट 1991 सालची. सध्या आपण 2013 सालामध्ये आहोत. त्यांच्या ओरिएंट ग्रुपच्या आता 4 असोसिएट कंपन्या आहेत. 950 लोक काम करत आहेत. छोट्या टर्नओव्हरपासून चालू केलेली कंपनीचा टर्नओव्हर आता 152 कोटीचा झालेला आहे. त्याचबरोबर ते या फील्डमधल्या अनेक कम्युनिटीजच्या, अनेक कमिटीजच्या ॲडवायझरी बोर्डवरती आहेत. ओरिएंट टेक्नॉलॉजीजला आत्तापर्यंत बेस्ट SMB पार्टनर बाय HP किंवा बेस्ट सिस्टीम इंटिग्रेटेड इन 2012-13 बाय कॉम्प्युटर रिसर्च नेटवर्क याच्यासारखे बरेच अवॉर्ड्सही मिळालेले आहेत. तर मी पुन्हा एकदा स्वागत करतो श्री अजय सावंत यांचं. मी आमचे चेअरमन मिलिंद बने यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद मिलिंद सर. आपले दुसरे गेस्ट स्पीकर आज जे आहेत ते भावेश भिंडे. आपण येता जाता सेंट्रल साईडला जे अनेक होर्डिंग्स बघतो, रेल्वे लाईन किंवा सगळी, तर त्या सगळ्याचं क्रेडिट त्यांना आहे. गुज्जू ॲड्स नावाचे जे आउटडोअर ॲडव्हर्टायझिंगमधली टॉपची कंपनी आहे त्याचे भावेश भिंडे हे CMD आहेत. ठाण्यापासून लालबागपर्यंतचा एरिया हा त्यांची मोनोपोली आहे आणि इंडियन रेल्वेचे ऑथोराइज्ड ॲडव्हर्टायझिंग पार्टनर ते आहेत. म्हणजे इंडियन रेल्वेकडनं एखादं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळणं सुद्धा अवघड असतं, ते त्यांचे ऑथोराइज्ड पार्टनर आहेत.
150पेक्षा जास्त होर्डिंग सेंट्रल लाईनला आत्ता गुज्जू ॲड्सशीच आहेत आणि 7 टेंडर्सची जवळजवळ इन्व्हेंटरी त्यांच्याकडे आत्ता आहे, म्हणजे विच कॅन बी सोल्ड इन द मार्केट. आणि ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीमध्ये इट्स अ बिग अचीवमेंट. सो ते आपले आजचे दुसरे गेस्ट आहेत. मी महेश छत्रे सरांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ आणि मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद महेश सर. मी मगाशी म्हटलं तसं मुलाखत घेणारा सुद्धा त्याच स्टेचरचा आहे. सॅटर्डे ग्लोबल ट्रस्टचे ट्रस्टी आणि खंदे समर्थक निर्माण ग्रुपचे श्री मराठे सर. मी विनंती करतो सकपाळ सरांना की त्यांनी पुष्पगुच्छ आणि मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करावं. पुष्पगुच्छ. मी प्रशांत कदम सरांना विनंती करतो की त्यांनी रोहित राऊ सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सॅटर्डे ग्रुपचे ट्रेनर विनीत बनसोडे सर यांचं स्वागत अरुण धनेश्वरजी पुष्पगुच्छ देऊन करतील. आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आज होऊ शकतो असे स्पॉन्सर्स सेंट्रल बँकेचे मुकुल दांडिगे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची विनंती मी महेश छत्रेंना करतो. आता मी कार्यक्रमाची सूत्र श्री अजित मराठे यांच्या हाती देतो. त्यांनी कार्यक्रम पुढे. धन्यवाद. धन्यवाद. सो गुड इव्हनिंग. गुड. थोडं मी कार्यक्रमाची काय बॅकग्राऊंड तयार करतो. 3-4 महिन्यापूर्वी मिलिंद, महेश वगैरे आम्ही सुवर्ण असे सगळे गप्पा मारत असताना अशी कल्पना सुचली की उद्योजकांशी आपण गप्पा माराव्यात. कारण मी असं समजतो की किती बाहेरून येऊन ट्रेनर एखादा ट्रेनिंग देईल किंवा एखादा कोच मॅनेजमेंट गुरु येऊन ट्रेनिंग देईल, त्याच्यापेक्षा एखादा उद्योजक जेव्हा स्वतःचे अनुभव शेअर करतो, तो काय बॅकग्राऊंड मधून गेला, काय काय त्रास त्याला झाला, त्यांनी ग्रोथ प्लान्स कसे केले, चॅलेंजेसवर त्यांनी त्या आव्हानांचा स्वीकार कसा केला आणि मात कशी केली, हे जेव्हा एखादा उद्योजक स्वतःच्या अनुभवातून चांगल्या भाषेत घासली गेल्यानंतर, चटके लागल्यानंतर असा तो जेव्हा सांगत असतो ना, तेव्हा त्याचा इम्पॅक्ट खूप चांगला असतो आणि त्याच्यातून प्रत्येकाला शिकायला चांगलं मिळतं. आणि प्रत्येक जण कुठेतरी शून्यातून सुरुवात करत असतो. ते करता करता एका स्टेजला जातो, धडपडतो, परत सावरतो, परत पुढे जातो, धडपडतो. कधीतरी असं वाटतं उगाच धंदा केला, त्यापेक्षा नोकरी केली असती तर बरं झालं असतं. आणि ही प्रत्येकाची स्टेज आहे. आणि आपल्याला अशा गप्पांमधून तुमच्यासारखे जे मोठे उद्योजक झालेले आहेत की जे या सगळ्या स्टेजमध्ये जाऊन पण तगून राहिले, त्यांनी कसं हे सगळं पार पाडलं आणि पुढेही त्यांचे ग्रोथ प्लान्स काय आहेत, विजन काय, हे प्रत्येकासमोर यावं, हा या सगळ्याचा उद्देश आहे. तर पहिला सगळ्यात आधी आपल्या दोघांचेही खूप धन्यवाद. आणि आय एम होप मराठी काही प्रॉब्लेम नाही, हिंदी मराठी मिक्स ट्राय करतो मी. नाही, आपण हिंदी बोलू, इंग्लिश बोलू, उद्योजकाची भाषा कळते, काही प्रॉब्लेम नाही. पैशाची भाषा असते. एंटरप्रेन्योर्स नोज ओनली वन लँग्वेज. सो आणि मला तुम्हाला सगळ्यांना असं सांगायचं आहे, मी इथे फक्त तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी आहे. आणि तुम्हाला देखील काही प्रश्न मध्येच विचारा असं वाटला तरी तुम्ही तिकडनंच विचारू शकता. म्हणजे प्रश्न मी विचारायची मोनोपोली नाहीये माझी. दुसरी गोष्ट, सगळ्यात आधी मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की आपण इथे आवर्जून उपस्थित आहात. आणि क्षमाही मागतो की मला उशीर झाला. म्हणजे असं झालं की लग्नाचा सगळा मुहूर्त आणि सगळं टाइमात होता आणि भज्जी लेट होता, असा प्रकार होता तो.
तर आपण सुरू करूया अजय, आणि आपण अरे तुरे म्हणूया. आपण साधारण एकाच वयाचे आहोत. चालेल चालेल. अजय, सगळ्यात आधी असे उद्योजक तुम्हाला ऐकायला जमलेले आहेत. सॅटरडे क्लब बद्दल तुम्ही काल पहिल्यांदाच ऐकलं. फर्स्ट रिॲक्शन काय? मी अचंबित झालोय खरं म्हणजे दोन गोष्टीसाठी. पहिलं म्हणजे मला स्वतःला वाटत नाही मी एवढं मोठं काहीतरी असं काही केलंय की ज्याच्यामुळे एवढी लोक मला ऐकायला यावेत किंवा मी काय सांगेन त्याच्यावरून स्वतःचा धंदा किंवा स्वतःचा व्यवसाय काय करावा असं. पण मी जेव्हा इथे आलो आणि जेव्हा बऱ्याचशा लोकांना भेटलो आणि त्यांचे जे काय व्यवसाय मी ऐकले ते खूप नाविन्यपूर्ण विचार करून प्रत्येकाने आपला व्यवसाय थाटलेला आहे असं मला वाटतं. आणि त्यातनं मला पण बरंच काही शिकायला मिळणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट मी आय एम ऑब्लाइज दॅट की तुम्ही म्हणजे सॅटर्डे क्लब आणि आपलं कुर्ला चॅप्टरनी मला इथे बोलवलं त्याबद्दल मी खरंच धन्यवाद आहे. थँक्यू 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 थँक्यू. भावेश भाई, फर्स्ट रिएक्शन? हाँ, मुझे लग रहा है कि ये अगर 15 साल पहले होता तो शायद मैं और आगे होता. वाव. तो मुझे भी ऐसा कोई सैटरडे क्लब मिलता जो मोटिवेशन करता और रेफरेंसेस देता तो शायद मैं आज डबल ग्रोथ कर पाता. तो आई थिंक सो इज़ अ वेरी गुड प्लेस फॉर एंटरप्रेन्योर, न्यू एंटरप्रेन्योर, क्योंकि आज जो सिनेरियो है मार्केट का उसमें सबसे पहले पेरेंट्स बोलते हैं कि छोड़ सब, नौकरी कर, फिक्स पैसा. तो आज ये स्टेज से न्यू एंटरप्रेन्योर को मोटिवेशन मिलता है. वेरी गुड स्टेज. थैंक यू वेरी मच. ए भावेश भाई, मेरे को एक अचरज हो गया कि बोलिए ना. आपने ऐसा बोला कि आपको भी ऐसा कोई सैटरडे क्लब मिलता, क्योंकि हम लोग ऐसा समझते हैं कि गुजराती कम्युनिटी इज अ बिजनेस कम्युनिटी. जी. तो आपके यहाँ तो काफी सारे ऐसे सैटरडे क्लब्स होने चाहिए ना? सर, इसमें ऐसा है, उसके लिए मैं एक जोक बोलना चाहूँगा. एक सरदार था जो आर्मी में फाइट करता था. तो उसको 4-5 गोलियां लग जाती है और सब लोग आके बोलते हैं यार अभी लड़ाई बंद कर और चल, नहीं तो तू मर जाएगा. तो बोला नहीं नहीं मैं तो लड़ूंगा. तो भी उसको समझा के पटा के हॉस्पिटल लेके जाते हैं और ब्लड चढ़ाते हैं. तो किसी का ब्लड मिलता नहीं है, एक गुजराती का ब्लड मिल जाता है, उसको चढ़ा देते हैं. अच्छा होने के बाद उसको बोलते हैं चल अभी जाके फाइट करेंगे, लड़ाई करेंगे, दुश्मनों ने हमला किया है. बोला अभी मैं लड़ाई नहीं करूंगा, मैं धंधा करूंगा अभी. तो गुजरातियों में वो ट्रेनिंग की जरूरत नहीं है, ब्लड में है. तो आई थिंक सो. और मुझे तो ट्रेनिंग लेना पड़ा. अच्छा, क्योंकि आपकी बैकग्राउंड जरा बताइए ना. हाँ, मेरे डैड ऑटो चलाते थे और मैं 300 रुपीज़ से जॉब स्टार्ट किया था मैंने. जब भी मैंने बिजनेस स्टार्ट किया उसके पहले मैं एज अ ऑफिस बॉय वर्क करता था एड एजेंसी में. ऑफिस बॉय 800 रुपीज़ सैलरी. और डैड को अच्छा, कैंसर हो मतलब गया. गुजराती लोगों में भी ऐसे होते हैं? जी. हमको तो ऐसा लगा कि सब लोग बिजनेस करते हैं, सब लोग अमीर होते हैं. अगर ऐसा होता तो आई थिंक सो कोई गुजराती चौल में नहीं दिखता या कोई वन रूम किचन में नहीं दिखता. लेकिन ऐसा नहीं है. जिसमें गट्स है वही आ सकता है, वो कास्ट कोई भी हो. राइट. जिसमें गट्स है डेयरिंग करने का, बिजनेस करने का. और सब लोग बोलते हैं सुलेमानी रेशमी होता है, अपने में एनाकोंडा होना चाहिए बिजनेसमैन वाले को, तो ही वो आगे बढ़ सकता है. दैट्स ऑल, नथिंग एल्स. तो आपने फिर क्या किया? ऑफिस बॉय का काम किया? ऑफिस बॉय का जब भी मेरे डैडी ऑफ हो गए तो उसके बाद मैंने सोचा अभी बिजनेस करना है तो क्या करना है. तो एक टेरेस पे बैठ के एक जस्ट आइडिया आया कि कंपनी स्टार्ट करते हैं एडवर्टाइजिंग एजेंसी की, क्योंकि मैंने 6 महीना जॉब किया था एड एजेंसी में. तो मैंने स्टार्ट किया कि टेरेस पे बैठ के कि अभी क्या करना है, क्या नाम रखूं. तो एक पेपर पढ़ रहा था कि एक गुज्जू बॉय ने ये कर दिया, तो मैं बोला यार गुज्जू रख देते. तो ऐसा कोई रॉकेट साइंस नहीं था उसमें, जस्ट एक थॉट था टेरेस पे बैठा हुआ और वो मैंने स्टार्ट किया. क्या बात है, क्या बात. थैंक यू. लेकिन नहीं, एडवर्टाइजिंग एजेंसी क्यों? जब भी मैंने लास्ट में जॉब किया था बहुत काम करने के बाद, क्योंकि मैंने रोड पे इमिटेशंस भी बेचे हैं, बिस्किट भी बेचे हैं, मैंने बहुत सारा काम किया है. लेकिन लास्ट में मैंने जो काम किया था वो 6 महीना जॉब किया था एड एजेंसी में. तो मुझे उसका एक्सपीरियंस था, तो मुझे लगा कि ये फील्ड है जिसको मैं पिकअप कर सकता हूँ. तो इसलिए मैंने फिर वो स्टार्ट किया. ओके, व्हेरी गुड. सो म्हणजे भावेश भाई पण एका टिपिकल मिडल क्लास फॅमिली मधूनच आले. भले ते गुजराती समाजातले असले तरी देखील बॅकग्राऊंड तीच होती. टिपिकल नोकरी, ऑफिस बॉयची नोकरी. पण ते ऑफिस बॉयची नोकरी करत असले तरी पटकन धंदा करावा हे सुचतं. हो. ते आमच्याकडे कधी कधी महाराष्ट्रीयन माणसाला हल्ली हल्ली सुचायला लागलं. हल्ली. पूर्वी जरा वेळ लागायचा. आणि म्हणून अजयजी तुमचं कौतुक वाटतं की तुम्ही टिपिकल मिडल क्लास फॅमिलीतून आलात. तुमचे वडीलही माझ्या मते कुठे सर्व्हिसला बॉम्बे होते? पोर्टर्समध्ये. बॉम्बे पोर्टर्सला सर्व्हिसला होते.
आणि मग तुम्ही GTL ला होतात का? GTL मध्ये मी नोकरीला होतो. दॅट्स अ UK बेस्ड कंपनी. थोडी बॅकग्राऊंड सांगा ना. ओके. एक माझं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंगमधून झालं. इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पहिला नोकरी किंवा आपल्याला फार जवळची असते. म्हणजे पहिली नोकरी, पहिला प्यार, पहिली गाडी, पहिलं घर हे खूप जवळचं असतं आपलं. आणि तसं ती कंपनी माझ्या खूप जवळची होती. त्यामुळे आम्ही रात्री 11-11, 12-12 वाजेपर्यंत या कंपनीत काम करायचो. पैशाची कधीच अपेक्षा नव्हती, कारण यंग होतो आणि एकटा होतो, म्हणजे लग्न झालं नव्हतं, त्यामुळे काही रिस्पॉन्सिबिलिटीज नव्हत्या अशा खास. 3 वर्ष त्या कंपनीत काम करता करता त्या कंपनीमध्ये सेल्स कसं करायचं, टेक्निकल कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी अनुभवाने शिकत गेलो. कारण कंपनी UK बेस्ड होती, MNC असल्यामुळे इथे काहीच सेटअप नव्हता, मॅनपॉवर नव्हती. त्यामुळे एकटा माणूस पिऊन टू प्रेसिडेंट जे म्हणतात त्यातली गत आमच्या कंपनीची होती आणि त्यातनं आम्हाला शिकायला भरपूर मिळालं. सो दॅट वॉज अ बॅकग्राऊंड की त्यातनं आम्ही शिकलो. पण 3 वर्षानंतर आम्ही ती जी मशीन्स ज्या तिकडून यायच्या UK वरून त्या आम्ही सगळ्या इंडिजिनियस केल्या आणि पूर्ण मशीन ज्याची कॉस्ट 2.25 ते 2.5 लाख होती इथे जेव्हा आम्ही ती इम्पोर्ट करायचो, कारण त्यावेळेस इम्पोर्ट ड्युटी पण 100%च्या वरती असायची. त्यामुळे इम्पोर्ट करून ती मशीन जी 2.25 लाखाला पडायची आम्हाला इथे, ती आम्ही इंडिजिनियस करून 65,000 पर्यंत घेऊन आलो होतो. पूर्ण इंडिया मॅन्युफॅक्चरिंग मशीन 65,000 आम्ही मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आमची झाली. फक्त डिफरन्स त्याच्यामध्ये एवढाच होता की एस्थेटिक लुक ऑफ अ मशीन, कारण UKचं प्रॉडक्ट आणि इंडियाचं प्रॉडक्टमध्ये लुक्समध्ये फरक असू शकतो, टेक्नॉलॉजी किंवा स्पेसिफिकेशन्स किंवा कॉन्फिगरेशनमध्ये जराही फरक नव्हता. त्यामुळे ती मशीन जेव्हा आम्ही इथे विकायला लागलो खूप प्रॉफिट वाढला, पण तो प्रॉफिट कर्मचाऱ्यांमध्ये वाटला गेला नाही आणि त्या गोष्टीची थोडीशी चीड आली. आमच्या बॉसला जो UK मध्ये होता त्याला ह्याची कल्पना आली. त्यांनी सगळा फंड जो इकडे आम्ही जमा केला होता तो त्यांनी ट्रान्सफर UK ला केला. लंडनवरून रात्री 9:30 वाजता 10 वाजता आम्हाला फोन यायचा की नाही मी फक्त माझ्या मोठा प्लांट इथे करतोय त्याच्यासाठी आम्ही फंड ट्रान्सफर केलाय वगैरे. आणि 3 महिने आम्हाला त्यांनी सॅलरी नाही दिला. आम्ही यंग होतो ठीक आहे, पण बाकीची जी मंडळी होती ती लग्न झालेली होती, त्यांची जबाबदाऱ्या जास्त होत्या. ती चीड मनात आली की माणूस एवढा कमवून सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये वाटताना एवढी ही का करतो तो. आणि त्यातनं मी म्हटलं की नाही ठीक आहे, दुसऱ्यांसाठी बरंच काम केलं, आता आपण आपल्यासाठी काम करूया. आणि त्या एका भावनेने आम्ही बाहेर पडलो त्या कंपनीतनं. व्हेरी फ्रँकली शेअर कॅपिटल काय असतं, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे हे काय माहीत नव्हतं शेअर कॅपिटल काय असतं म्हणून. भाऊ माझा CA आहे, मी त्याला सांगितलं मी उद्यापासून माझं स्वतःचं चालू करतोय. तो म्हणाला किती शेअर कॅपिटल तुझ्याकडे आहे. मी म्हटलं शेअर कॅपिटल म्हणजे काय आणि ते कशाला लागतं, माझी नोकरी माझा धंदा मी स्वतः करणार, शेअर कॅपिटल कशाला लागतं. ते म्हणाला अरे तू धंदा चालू करताना पहिला पैसा लागतो. आणि हे आपल्या सगळ्यांच्या मतात ते गुंतलं गेलंय की धंदा चालू करायचा म्हणजे भरपूर पैसा हवा. आणि माझ्या मते तरी ते एक मिथ आहे. हे खरं असं काही नसतं की पैसा हवाच असा असलेला चांगला कधी पण नसेल सुद्धा तरी सुद्धा तुम्ही धंदा चालू करू शकता, व्यवसाय बरंच चांगल्या प्रकारे करू शकता. आणि त्यावेळेस आम्ही ठरवलं की आपल्याकडे शेअर कॅपिटल काय नाही, 3 महिना सॅलरीच नव्हता हो, त्यामुळे शेअर कॅपिटल कुठून आणणार आम्ही. तर मी भावाला सांगितलं आमच्याकडे शेअर कॅपिटल नाही आहे, आम्हाला तू फक्त कंपनी स्थापन करून दे. अरे नाही म्हणतो ROC ला वगैरे सगळं ते द्यावं लागतं, तुमचं शेअर कॅपिटल किती आहे काय आहे ते. म्हटलं ही ROC कोण, तिचा काय माझ्या व्यवसायाशी संबंध. तो म्हणतो तू जाऊ दे, तू धंद्याबंद्यात पडू नको, तू आपला तुझी नोकरी बघ, दुसरा धंदा इथे तुला पगार नाही देत असतील तर दुसरा तू नोकरी कर. मी म्हटलं हे तू काय बोलतोस ते मला कळत नाही, मी करणार. काय करायचं, आम्ही दोघं तिघं जे मित्र होतो ते सगळे बसलो आणि म्हटलं नाही रे शेअर कॅपिटल लागतं, ROC अशी काहीतरी एक संस्था आहे, तिथे जाऊन इन्फॉर्म करावं लागतं वगैरे, बरीच लफडी आहे ते सगळ्या याच्यात. व्यवसाय चालू करणं इतकं सोपं नाही आहे. पण एक मनाशी गाठबाट बांधली की पुढे कुणासाठी तरी काम नाही करायचं, आपल्यासाठीच आपण काम करायचं. तर आपण ज्यावेळेस दुसऱ्यासाठी काम, मुझे एज अ एजेंट अपॉइंट करता था. सो खुद की इन्वेस्टमेंट नहीं करनी पड़ती. जी. तो वैसे स्टार्ट किया. फिर मुझे होर्डिंग का नॉलेज नहीं था क्योंकि मेरे बॉस ने कभी होर्डिंग्स लगाए नहीं थे. तो वो मैंने थोड़े थोड़े पैसे जमा किया, इधर उधर से उधारी में लिया पैसा, ब्याज पे लिया और फिर मैंने एक होर्डिंग लगाया पहले. तो वैसे इधर उधर से दोस्त लोगों से, फैमिली से, फ्रेंड सर्कल से उधारी से पैसा लेके वो फर्स्ट होर्डिंग लगाया था मैंने. ओके.
तुम्ही काहीतरी बोलत होता. हां मला म्हणजे ते सांगत होते त्याच्यातनं आठवण आली. ओम शांती ओम मध्ये शाहरुख खानचा एक डायलॉग आहे, जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला मनापासून पाहिजेच असते तर पुरी कायनात आपके लिए काम कायनात आपके लिए. करेक्ट. आय डोंट नो और मला कायनात शब्द आठवत होता. सर दुसरं म्हणणं असं आहे की एज्युकेशन हवं आहे तसंही नाही, एजुकेटेड पर्सन हुआ है ऐसा भी जरूरी नहीं है. मैं 12 TBF हूँ, 3 बार फेल. क्या क्या क्या? एजुकेटेड पर्सन चाहिए, वो एजुकेशन समझा. चाहिए वो जरूरी नहीं है. बिल्कुल सही है, बिजनेस करने के लिए वो जरूरी नहीं है. बिल्कुल सही. मैं 12 TBF हूँ, 3 बार फेल हूँ, तो इसका मतलब ये नहीं है कि मुझे बिजनेस में नहीं कर सकता. राइट खाली गट्स होना चाहिए, दैट्स ऑल. राइट राइट. लेकिन सिर्फ गट्स होके चलता है? एक बार गट्स कर लो ऑटोमेटिकली रास्ते खुल जाते हैं फिर. ओके. ऐसा मेरा मानना है. क्योंकि अगर हम लोग फैमिली के पास जाएंगे और पूछेंगे बिजनेस करेंगे तो बोलेंगे पागल हो गया, उससे अच्छा जॉब कर, 15,000 रुपये मिलेगा फिक्स. क्योंकि मैंने आज के तारीख में मैंने एक भी पेरेंट्स ऐसा नहीं देखा है जो अपने बच्चे को बोलता होगा बेटा ये 5 लाख 10 लाख ले जब बिजनेस कर. सबसे डेंजर है पेरेंट्स. मैं उनको बुरा नहीं चाहता हूँ, लेकिन सबसे डराने वाले, सब लोग सहमत होंगे मुझसे, डराने वाले पेरेंट्स और वाइफ जो डेंजर आइटम है अपने बिजनेस में, जो सबसे पहले डराती है. नहीं, लेकिन यहाँ काफी सारी वुमेन एंटरप्रेन्योर्स भी बैठी है तो वो मेरे ख्याल से 1% होगा. बाकी लोग तो सब डराने वाले होते हैं. थैंक यू. प्लीज प्लीज. भावेशबद्दल एक सांगेल की त्यांनी पहिलं होर्डिंग जेव्हा लावलं त्याचे ब्रँड एम्बॅसेडर भावेशच होते. स्वतःचा फोटो त्याच्यावर टाकला आणि भुजू ऍड करून टाकलेलं होतं. हो. म्हणजे दुसरा कोणी पुन्हा पैसे खर्च करायची गरज नाही, स्वतःच ब्रँड एम्बॅसेडर झाले. त्याचं असं होतं साहेब कि मैं जब भी एडवर्टाइजिंग लाइन में आया तो मैंने देखा कि सब लोग अपना नाम नंबर लगाते थे. मैंने सोचा कुछ अलग करते, तो मैंने 2-3 मॉडल्स को बुलाया. तो मैंने पूछा भाई एज अ ब्रांड एम्बेसडर काम करना है, तो बोला ₹1,00,000 50,000 रुपया. बोला छोड़ो यार पैसा किधर है, अब हम लोग ही बन जाते हैं. तो फिर वो उस हिसाब से मैंने ये प्रोग्राम चालू किया और कुछ यूनिक करना था, इसीलिए स्टार्ट कर दिया. दैट्स ऑल. क्या बात है. तो आप तभी सेलिब्रिटी भी बन गए इमीडिएट. होर्डिंग पे नाम लगा. बनना नहीं था लेकिन बन गया क्या क्योंकि पैसा नहीं था एम्बेसडर को देने और के लिए. आपने जब बिजनेस स्टार्ट किया तो अकेले थे कि कोई पार्टनर था? नहीं अकेला था मैं, क्योंकि डैडी ऑफ हो गए थे, कुछ था नहीं मेरे पास. 800 रुपीज में और कोई सपोर्ट करने आएगा भी नहीं, तो अकेला ही था वो टाइम पे. क्योंकि जहाँ पे पैसा होता है वहाँ पे 4-5 जन आ जाते, नहीं होता है वहाँ पे कौन आता है. गुड गुड. बराबर आहे, बिलकुल सही. तुम्ही मला वाटतं 4-5 जणांनी मित्रांनी मिळून सुरू केलं. आम्ही 4 जण. 4 जण होतात. पण मग त्या चौघांची वेवलेंथ एकत्र जमली होती, कॉलेज पासून एकत्र होतात, कशी बॅकग्राऊंड होती? आम्ही चौघही त्या कंपनीत काम करत होतो. अच्छा. त्यामुळे 2 वर्ष सोबत काम केलं होतं, त्यामुळे एकमेकांना चांगले ओळखून होतो आणि अशा प्रकारेच आम्ही सुरुवात. अजूनही हे सगळे एकत्र आहेत? हो आजही 4 जण टचवूड सोबत आहोत. मग तुमच्याकडे डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क कसं असतं? हा चौघांनी वेगवेगळे डिव्हिजन्स वाटून घेतलेले आहेत. म्हणजे कोणी फायनान्स घेतलंय, कोणी डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस घेतलंय, कोणी सेल्स घेतलंय, कोणी स्ट्रॅटेजी विजन आणि मॅनपॉवर HR ह्या वेगवेगळ्या गोष्टी आम्ही आपापसात वाटून घेतलेल्या आहेत. फक्त एकच गोष्ट आहे की प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात आपण काय करतो हे दर आठवड्याला बाकी तिघांना अपडेट करणं आणि त्यांच्याकडून शांत चित्ताने त्यांचे त्याच्याबद्दलचे विचार ऐकून घ्यायचे. फायनल डिसिजन द ओनर, दॅट पर्सन हू टेक ओनरशिप ऑफ इट, ही विल टेक द डिसिजन. तो रूल कायम आहे. अजूनही 22 वर्ष आम्ही एकत्र आहोत. 22 वर्षात एक रूल अजून कायम आहे. बाकी बरेच रूल आम्ही चेंज केले एकमेकांसाठी. पोर्टफोलिओ चेंज केले आपापसात बऱ्याच वेळा. एकच गोष्ट कॉमन ठेवली की ज्याच्या हातात जे क्षेत्र आहे ते त्यांनी सांभाळायचं, त्याचा डिसिजन फायनल त्याचा असेल आणि बाकीच्यांना तो बांधीलकारक राहणार. नाही, पण 4 पार्टनर 4 वेगवेगळ्या विषयावरती काम करतात जेव्हा, तेव्हा ते सगळं मग सिंक्रोनाइज कसं करतात? दॅट इज द जॉब ऑफ अ स्ट्रॅटेजी विजन अँड द HR थोडं त्याच्याबद्दल सांगा. Okay, so I take that portfolio. I manage the vision of an organization, and everybody has to converge all their jobs and responsibilities to that vision. म्हणजे आपण एक ध्येय ठेवलेलं आहे की नॉट नेसेसरी इन टर्म्स ऑफ टॉप लाईन और बॉटम लाईन, बिकॉज दॅट इज व्हेरी इझी टू मॅनेज. पण फक्त टॉप लाईन आणि बॉटम लाईन विजन न ठेवता आपल्याला कुठे जम्प करायचे आहे, कुठच्या क्षेत्रात मजल मारायची आहे. कारण आमचं क्षेत्र असं आहे, IT हे क्षेत्र असं आहे की तिथे ऑब्सोलिसन्स इज व्हेरी फास्ट.
म्हणजे तुम्ही बघितलं ना, आज एखादा प्रोसेसर आहे, 3 महिन्यात तो प्रोसेसर जातो, म्हणजे तो जुना होऊन जातो. त्यामुळे तुम्हाला नवीन काहीतरी करावं लागतं आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन नवीन शिकावं लागतं आणि नवीन नवीन काहीतरी लक्षात घेणं फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे अशा क्षेत्रामध्ये ज्यावेळेस काम करत असतं त्यावेळेस तुम्हाला अपडेट राहणं खूप महत्त्वाचं असतं. लर्निबिलिटी ट्रेड, म्हणजे मला आठवतं आजही मी आमचे जेव्हा क्लासेस होतात किंवा वेगवेगळे ट्रेनिंग्स प्रोग्राम्स होतात त्यावेळेस आम्हाला सगळ्यांना तिकडे बसावं लागतं, कारण नवीन ट्रेंड काय आहे IT मधला हा तुम्हाला शिकावा लागतो. आणि तो जोपर्यंत तुम्ही शिकत नाही तोपर्यंत तुम्ही कस्टमरच्या समोर पोपटपंची करू शकत नाही. तर आपल्याला जर ते जर करायचं असेल तर नवीन ट्रेंड हा आपल्या लक्षात आलाच पाहिजे आणि तो आपण शिकलाच पाहिजे. त्यामुळे विजन लक्षात ठेवलं पाहिजे की पुढे आता काय येणार आहे. ओके, गॉन आर द डेज वेन पीपल यूज टू वर्क ऑन द लॅपटॉप्स. पीपल आर मुव्हिंग टुवर्ड्स द स्मार्टफोन्स नाव. आज मला नाही वाटत तुम्ही ईमेल जास्तीत जास्त वेळा तुम्ही आपल्या मोबाईलवरती जास्त चेक करत असाल रादर दॅन युअर मोबाईल डेस्कटॉप्स और लॅपटॉप्स. परफेक्ट. हा ट्रेंड चेंज होतोय. गॉन आर द डेज वेन ब्लॅकबेरी यूज टू बी व्हेरी फेमस. आपण सगळ्यांनी ती ऍड बघितली असेल ब्लॅकबेरीची. ओके, लहान मुलापासून कॉलेज मुलं हे सगळेजण ब्लॅकबेरीज यूज करायचे. तो ट्रेंड गेला, ऍपलने पूर्ण मार्केट कॅप्चर केलं. आता ऍपल गेलं, सॅमसंग मार्केट कॅप्चर करतंय. स्मार्टफोन तोच आहे, युटिलिटी तीच आहे, पण ट्रेंड चेंज होत गेलेला आहे. म्हणजे हा जनरल युटिलिटीचा प्रकार आहे. जर तुम्ही तो जर लक्षात घेतला नाही किंवा हा जर ट्रेंड लक्षात घेतला नाही तर तुम्ही तुमची ऑर्गनायझेशन अपडेट ठेवू शकत नाही. आणि त्याच्यामुळे आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये ऑलवेज विल फाइंड यंग पीपल हू कॅन लर्न. कारण एकदा माणूस 40शी पलटला की तो नवीन काय शिकायच्या भानगडीत पडत नाही. हा जनरल ट्रेंड असतो आपला की 40शी झाली आता काय मी शिकणार, आपल्याला सगळंच नॉलेज आहे असं आपण लक्षात घेतो, पण ते चुकीचं असतं. आणि सगळ्यात जास्त शिकायला मिळतं नवीन ब्लडमधून किंवा यंग ब्लड बरोबर. जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर जास्त टाइम स्पेंड करता त्यावेळेस तुम्हाला लाईफचा तुमचा जो दृष्टिकोन असतो ना तोच पूर्ण चेंज करतात ते. मी माझ्या एका एम्प्लॉई बरोबर बसलो होतो आणि तो सांगत होता की सर 3 वर्षानंतर ह्या कंपनीत मी नसणार. म्हटलं का रे, काय तुला कमी आहे का, काही माझ्याकडून काही चुकी झाली का. म्हणतो नाही सर, मला वाटत नाही की मला पाहिजे तेवढा ग्रोथ तुम्ही देऊ शकाल. त्यांचे अँबिशन्स वेगळे आहेत. म्हटलं काय तुझे अँबिशन्स आहेत. तर मला MD व्हायचं आहे हो सर. जोपर्यंत तुम्ही जात नाही तोपर्यंत मी त्या जागेवरती येऊ शकत नाही. आणि माझी इच्छा नाही एवढा लवकर तरी जायची. मी म्हटलं ठीक आहे बाबा, तू 3 वर्षानंतर दुसरी कंपनी शोध, चालेल, मला माझी जागा टिकून ठेवायची. सांगण्याचा उद्देश, आम्ही 4घही जण ज्यावेळेस बसतो त्यावेळेस हा ट्रेंड लक्षात घेत असतो की यंग ब्लड काय एक्सपेक्ट करते आपल्याकडून, टेक्नॉलॉजी कुठच्या साईडला जाते. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जो विजन आणि स्ट्रॅटेजी करणारा जो माणूस आहे त्यांनी सगळ्यांना एकत्र बांधून ठेवायचं असतं. हे पार्टनरशिपचा विषय चाललाय म्हणून म्हणजे तुम्ही आता म्हणालात 22 वर्ष आहे. मला इतके वर्ष अभिमान होता की आमची पार्टनरशिप 18 वर्ष आहे. तर माझ्या पुढचाही कोणीतरी आहे आणि तुम्ही 4 जण आहात, आम्ही 2घच आहोत. मला इथे खास करून जे लोक पार्टनरशिप मध्ये बिझनेस करतात त्यांच्यासाठी तुम्हाला असं विचारायचं होतं की डिफरन्सेस होत नाहीत. होतात ना, आणि इट्स ऑलवेज वेलकम. यू शुड ऑलवेज हॅव अ हेल्दी डिस्कशन. वेन वी से हेल्दी मीन्स पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की आपला त्याच्यात स्वतःचा स्वार्थ असता कामा नये. कंपनी इज ऑल अबाव अस. बेसिक प्रिन्सिपल ऑफ अ पार्टनरशिप इज